उद्धव ठाकरेंबरोबर युतीची चर्चा सुरू असताना राज फडणवीस भेटीने चित्र बदलण्याची शक्यता। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या मनात काय? राजकीय वर्तुळात उत्सुकता। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, मात्र देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला। राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये 1 तास बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत ठाकरेंची शिवसेना अजूनही आशावादी। राज फडणवीस भेटीवर ठाकरेंच्या सेनेकडून सावध प्रतिक्रिया। वैयक्तिक भेटीची ठाकरे बंधू एकत्र येण्यात अडचण नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट। नवी मुंबईतील विकास कामांबाबत भेट घेतल्याची देशपांडेंची माहिती। ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर नाना पटोले भ्रष्ट मेंदूचा माणूस, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक। नागपूर अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन। तर अमरावतीच्या डवर गावात अर्धदफन आंदोलन। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस। कडूंची तब्येत खालावली। आज संभाजीराजे, रोहित पवार, राजू शेट्टी, लक्ष्मण हाके घेणार भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला। 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अमरावती, वाशिम, बीड, अहिल्यानगरला पावसाचा जोरदार तडाखा। काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडही उन्मळले। बेळगावच्या निपाणीतील तवंदी घाटात तुफान पाऊस। घाट माथ्यावरील पाणी महामार्गावर, वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत। मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाला स्थगिती नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय। तुर्तास तरी मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी मधूनच शैक्षणिक प्रवेश। पुढील सुनावणी 18 जुलैला। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार। विठ्ठल मंदिर समितीचा माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाडला गेटवर पोलिसांनी अडवलं। भक्तांकडून व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेत असल्याचा पुदलवाडवर आरोप।